आपण व्यवस्थित विचार करून वेळेचा वापर करायला हवा आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की कोणतंही चांगलं काम सुरू करण्यासाठी वेळ ही चांगलीच असते। एखाद्या व्यस्त माणसाला वेळेचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतं। त्याला माहित असतं की गेलेला दिवस हा आजची आठवण असतो आणि येणारा दिवस हा आजच्या स्वप्नासारखा असतो। वेळेचा चांगला उपयोग केला तर जीवन आनंदी बनते आणि दुरुपयोग केला तर जीवन नकोसं होते। वेळ तर निघून जातो मात्र आपले ठसे सोडून जातो। गेलेली वेळ कधीच अदृश्य होत नाही कारण वेळ कधीच जुनी होत नाही। खरं तर वेळेला खर्च करणं अवघड नाही तर वेळेला योग्य ठिकाणी खर्च करणे खूप कठीण आहे। खरं तर जे लोक आपल्या वेळेचा सर्वाधिक दुरुपयोग करतात तेच लोक वेळ नसल्याची कारण देतात। आनंदी जीवन जगण्यासाठी सर्व लहान मोठ्या सुख दुःखाच्या क्षणांना मिळून जगावं लागतं। चांगल्या कार्याची सुरुवात करण्यासाठी वेळ सदैव चांगलीच असते। नेहमी समजावून सांगण्यात आपला वेळ वाया घालवू नका। लोक तेच ऐकतात जे त्यांना ऐकायचं असतं। रेतीच्या कणासारखी वेळ हातातून सुटत जाते आणि कधीही परत येत नाही। एखाद्या गोष्टीची किंमत ही आपण त्या गोष्टीला आपला किती वेळ देतो यावरून ठरत असते। कालचा दिवस गेलेला आहे, उद्याचा दिवस यायचा आहे। आपल्याजवळ फक्त आजचा दिवस आहे, म्हणून तुमच्या कामाला आजच सुरुवात करा। उशीर आपल्याला होऊ शकतो, वेळ कधीच उशिरा नाही करत। जे वेळ आपण आनंदात खर्च करतो ती खर्च केलेली वेळ कधीही व्यर्थ नसते। जीवनात समस्या ही वेळेची कधीच नसते तर आपल्या आयुष्याला योग्य दिशा आहे की नाही याची असते। वेळेची एक गोष्ट चांगली असते, वेळ कशीही असो ती चालली जाते। वेळ दिसत नाही मात्र बरंच काही दाखवून जाते। वेळेचा आरसा कधीच खोटा बोलत नाही। आपल्यांना ओळखण्याची सर्वात चांगली वेळ ही आपली वाईट वेळ असते। वेळ ही श्रीमंताला भिकारी आणि भिकाऱ्याला श्रीमंत बनवू शकते। जे लोक खेळण्यासाठी चालण्यासाठी वेळ काढत नाही त्यांना मग आजारासाठी वेळ काढावा लागतो। वेळ गेल्यावर त्याबद्दल विचार करणे म्हणजे तो विचार नसून पश्चाताप असतो। जो वेळेनुसार चालत नाही त्याच्यासोबत कुणीच चालत नाही। वेळेपेक्षा उत्तम शिक्षक, धनवान आणि दयावान या जगात कुणीच नाही। वेळेने दिलेला अनुभव जीवनभर लक्षात राहतो। आपण थांबू शकतो, वेळ नाही, म्हणून सावकाश का असेना पण चालत राहा। वेळेचे औषध हे कधी गोड तर कधी कडू असते। वेळ सर्वांचीच येते, त्यामध्ये कुणी घडतो तर कुणी बिघडतो। स्वर्ग आणि नरक हे वेळेचं दाखवत असते। वेळ आपल्यानुसार चालत नाही तर आपल्याला वेळेनुसार चालावं लागतं। वेळेशी मैत्री करायला जमलं की आयुष्य आनंदात जायला लागतं। कठीण काळात समजदार व्यक्ती मार्ग शोधतात आणि मूर्ख व्यक्ती कारण द्यायला लागतात। वेळेमुळे आणि दूर राहिल्याने मैत्री कधीच तुटत नाही। समजदार व्यक्ती स्वतः शिकतो आणि मूर्ख व्यक्तींना वेळ शिकवतो। वर्तमानातील वेळ ही सर्वात चांगली असते कारण त्यावर पूर्णतः आपला अधिकार असते। दोन ठिकाणामधील सर्वात मोठं अंतर हे वेळ असते। वाट पाहत बसू नका, वेळ कुणासाठीही थांबत नाही। वेळ ही खूप हुशार चोर आहे, ती आपली स्वप्ने चोरून घेते आणि आपल्याला पश्चाताप करायला लावते। वेळ ही खूप क्रूर असते, जेव्हा आपल्याला तिची सर्वात जास्त गरज असते तेव्हाच नेमकी ती उपलब्ध नसते।